नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 6वीचं गणिताचं मराठी माध्यममधलं पेपर पाहूया। तर प्रश्न क्रमांक 3 खालील दिलेली उदाहरणे सोडवा। त्यातलं अ आहे लॅपटॉपची किंमत अक्षरात लिहा। तर लॅपटॉपची किंमत आहे 76,299 रुपये। त्यानंतर 16 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा, ते आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर क खालील संख्या विस्तारित रूपात लिहा। 67029 आपण त्याचे विस्तारित रूपात लिहिलेलं आहे। त्यानंतर ड खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा। तर आपण मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत अशा संख्या वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे। त्यानंतर ई संख्या तयार करून वजाबाकी करा। 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 एकक अशा आपण संख्या ठेवून 325 आणि दुसरी संख्या 218 यांची वजाबाकी करून 107 असं उत्तर आलेलं आहे। त्यानंतर गुणाकार करा। 508 गुणिले 12 त्याचं उत्तर 6096 रुपये। तसंच भागाकार करा। तर 919 भागिले 7 तर 131 भागाकार आलेला आहे आणि बाकी 2 आलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील उदाहरणे सोडवा। त्यातला आकृतीचा छायांकित भाग अपूर्णांकात लिहा। 5/12 क 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असलेला पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। तर 4/3 हा पूर्णयुक्त अपूर्णांक दर्शविणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। तर त्याचा पर्याय क्रमांक आहे 1। पुढे 4.5 या दशांश अपूर्णांकाचे योग्य लेखन दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। पर्याय क्रमांक 3 सर्वात मोठ्या दशांश अपूर्णांकाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। पर्याय क्रमांक 4 प्रश्न 5 सोडवा। आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन काटकोन विशाल कोनांच्या प्रत्येकी एक नाव लिहा। तर लघुकोन आहे कोन CBD कोन FBA, काटकोन आहे कोन ABE कोन FBC, विशाल कोन ABD कोन FBC। पुढे आहे कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढा व त्याला नाव द्या। तर कोन मापकाचा उपयोग करून 110 अंशाचा आपण कोन काढूया। त्यानंतर दिलेला आहे प्रश्न क्रमांक 6 3 सेमी त्रिज्याचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या जीवा व व्यास दाखवा व त्यांची नावे लिहा। तुम्ही कर्कटकाच्या साहाय्याने व्यवस्थित वर्तुळ काढून त्रिज्या जीवा व व्यास दाखवा आणि त्यांना नावे द्या। पुढे खाली तक्ता पूर्ण करा। त्रिज्या 3 सेमी 6 सेमी, व्यास 6 सेमी 12 सेमी। प्रश्न क्रमांक 7 आकृतीबंधाचा योग्य विस्तार करा। जसं आपल्याला पॅटर्न दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला आकृती पुन्हा पुढे कंटिन्यू करायची आहे। त्यानंतर खालील संख्येचे त्रिकोणी संख्या व चौरस संख्या असे वर्गीकरण करा। तर 6 10 15 28 आणि 4 9 16 25। पुढे प्रश्न क्रमांक 8 खालील उदाहरणे सोडवा। पुढील चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढा। तर चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ इक्वल लांबी गुणिले रुंदी तर 21 चौसेमी असं उत्तर आलेलं आहे। व आकृतीचे निरीक्षण करून योग्य पर्यायासमोर अशी खूण करा। सर्व लहान चौरस समान मापाचे आहेत तर त्यातलं उत्तर बरोबर आहे 2। आकृती A व आकृती B यांची परिमिती समान आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9 मधला बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे। त्यापैकी गुण पुरुष 41,765 आहेत तर स्त्रियांची संख्या किती? तर एकूण लोकसंख्या आणि पुरुषांची संख्या वजाबाकी करून 38,452 हे बुलढाणा शहरातील स्त्रियांची संख्या आहे। ब दुकानदाराने 8 रुपयाला एक पेन याप्रमाणे 50 पेन खरेदी केले आणि सर्व पेन 10 रुपयांना एक याप्रमाणे विकले तर दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? तर दुकानदाराला एकूण 100 रुपये जास्त मिळाले। प्रश्न क्रमांक 10 एका वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारी फळे तक्त्यात दिलेली आहेत त्यावरून प्रश्नाची उत्तरे लिहा। तर एक हे म्हणजे 4 विद्यार्थी, तसेच आंबा म्हणजे 16 विद्यार्थी, तसेच सफरचंद म्हणजे 12 विद्यार्थी, मोसंबी म्हणजे 4 विद्यार्थी आणि केळा म्हणजे 8 विद्यार्थी। आपण पुढचे प्रश्न पाहूया। वर्गातील सर्वाधिक मुलांना आवडणारे फळ कोणते? तर आंबा 16 आहेत त्यामुळे आंबा। सफरचंद व केळी किती मुलांना आवडतात? तर सफरचंद आणि केळी 20 मुलांना आवडतात। सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ कोणते? तर मोसंबी। वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? तर 40। आंबा आवडणारे विद्यार्थी किती आहेत? तर 16। अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका बरं का। धन्यवाद।